क्रमांकावरती ठेवतो. अष्टपैलू खेळाडू मिडल ऑर्डर मध्ये असतात. म्हणजे नक्कीच पूर्णपणे आपण संघाचा एक भाग बघत असतो. आणि सलामीला फलंदाजाची जोडी आली आहे. स्ट्राईकला पण परेश पाटीलला पाहतोय. मॅचला सुरुवात होती. पहिला चेंडू फिरून मारायचा होता, क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला, कुठलीही धाव नाही आहे. आता मात्र डॉट बॉल, नक्कीच ते अंगावर येतील. स्ट्राईकला पण परेश पाटीलला पाहतोय, नॉन स्ट्राईकला पण मयूर पाटीलला पाहतोय आणि गोलंदाजीसाठी हर्षल मांडेरकर आहे. 3 ओव्हरची मॅच म्हणजे तुम्हाला डॉट बॉल घालवण्याची परवानगी नसेल, कारण की डॉट बॉल म्हणजे नक्कीच आपल्या संघाला दिला जाणारा मोठा धोका असेल. कारण की तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभी करायची आहे आणि तो प्रयत्नांची पराकाष्ठा प्रत्येक संघ एक स्वप्न घेऊन मैदानामध्ये आला. रिव्हर्स करायचा होता, आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. खरं तर स्वप्न तशी मोफतच असतात, परंतु ती पूर्ण करत असताना थोडीशी किंमतच मोजावी लागते. त्यामुळे नक्कीच जे पीजे अब्दुल कलाम नेहमी सांगायचे, जो उघड्या डोळ्याने स्वप्न पाहतो ना त्याची स्वप्न पूर्ण होतात. आणि जो काही हरकत नाही, आपण लगेच मॅचकडे वळूया. दरम्यान आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला असता, परंतु यष्टीरक्षकाला तो गॅदर करता आला नाही. खरं तर आताच्या घडीला आपण नितेश सर पाहिलं ना तर आपल्याला सगळे चेंडू चांगलेच दिसतात, परंतु आपण सरळ मॅच पाहिली ना तर आपल्याला इन स्विंग, लेग कटर, ऑफ कटर सगळे चेंडू पाहायला मिळते. त्यासाठी आपल्याला स्क्रीनवरती बघायला लागतं आणि स्क्रीनवरती बघणं आणि ऑन याच्यामध्ये थोडासा मायक्रो सेकंदाचा फरक पडतो. त्यामुळे नक्कीच आपल्याला मैदानामध्येच बघावं लागतं. आणि आताच्या घडीला पण हर्षलचं कमालीचं कौतुक करूया. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये त्यानं दांडा संघाला अक्षरशः जखडून ठेवलाय, पकडून ठेवलाय. कमालीची गोलंदाजी, कारण की समोर मयूर पाटील सारखा फलंदाज आहे, परेश पाटील सारखा. कारण की या रायगड या उरण तालुक्यामध्ये ज्या खेळाडूंचा डंका वाजतो त्याला आतापर्यंत शांत ठेवलाय. याही चेंडूवरती जवळपास अगदी सिंगल किंवा डबल येण्याची शक्यता, आणि यावर चेंडूवरती देखील सिंगल आली आहे. म्हणजे एका धाव्याने हळूवार धावसंख्या पुढे सरकेल. आतापर्यंत धाव फलकावरती धावा फक्त 3 आणि 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल का, आलेला आहे. अगदी असामान्य असा झेल सामान्य पद्धतीने त्याने घेतला, त्यामुळे पहिलं खिडार पडलंय. पहिला धक्का, पहिला हादरा आणि पहिला दणका या ठिकाणी बसला तो नक्कीच आमच्या दांडा संघाला, कारण की नक्कीच मयूर पाटीलला या ठिकाणी करावा लागतोय परतीचा प्रवास. षटक या ठिकाणी जवळपास पहिलं संपलं. खरं तर गोलंदाजी करत असताना नितेश सर नेहमी सांगतात, गोलंदाजी करत असताना तुम्हाला 5 बोटांचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागतो. अंगठा, मध्यमा, अनामिका, तर्जनी आणि करंगळी. आणि सर्वात महत्वाची 2 बोट मध्यमा आणि तर्जनी, याच बोटावरती तुम्ही चेंडू फिरवू शकता. त्यामुळे नक्कीच या सर्व गोष्टींची जो गोलंदाज दक्षता घेतो ना तो एक चांगला गोलंदाज नक्कीच गणला जाताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते कौशल्य पहिल्या षटकामध्ये आमच्या हर्षल मांडेरकरने दाखवलं, आणि त्याचमुळे आताच्या घडीला पहिल्या षटकामध्ये खरं तर आमचा नवजीवन मुलेखंड संघ थोडीशी पुढे जाताना पाहायला मिळतोय. परंतु दिल्ली अभी दूर है जाना जरूर है, त्यामुळे अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला, गोलंदाजामध्ये आणखी एक बदल झाला. एक उंचपुरा गोलंदाज, बहुतेक विकी म्हात्रे गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर उंच गोलंदाजाचा फायदा कसा असतो माहिती आहे, तो उंचावरून चेंडू सोडतो आणि सोडताना जर त्याने पायात टाकला ना तर मग फलंदाजांना तो मारताच येत नाही. ही त्याची खासियत आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला मध्ये आपटला चेंडू, नेटचा बॅटवरती आला नाही, परंतु या ठिकाणी बॅट्समनला सिंगल मिळण्याची शक्यता. फक्त सिंगल. 3 ओव्हरची मॅच सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे, कारण की समोरचा संघ ज्याची खोलवर बॅटिंग आहे. आणि गेल्याच मॅचमध्ये आपण हर्षल गावंडचा तडाखा पाहिला होता. काय कमालीचे स्विच हिटचे फटके मारले.
खरं तर जसकर गावामध्ये तो जेव्हा खेळतो ना तेव्हा त्याची बॅटिंग कमालीची बहरते. अगदी विकेटच्या पाठीमागं कमालीची बॅटिंग तो करतो. यावेळेला पुन्हा एकदा गरंगळत चेंडू जातोय, कारण की चेंडू मैदानामध्ये गरंगळत गेला ना तुम्हाला जास्तीत जास्त 4 मिळतील. म्हणजे तुम्हाला आता आसमानी हल्ले करावे लागतील जास्तीत जास्त धावा जमवण्यासाठी. हाणा मारा तोडा फोडा जोडा हा मंत्र आत्मसात करावा लागेल. अटॅक इज बेस्ट डिफेन्स. आक्रमक हाच बचाव आहे आणि तो आक्रमक करावं लागेल या मैदानामध्ये. खर तर आणखी एक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली झेल सुटला, परंतु या चेंडूवरती फक्त आली आहे सिंगल. खर तर हाच तो दांडा संघ आहे ज्यानं 5 पहिल्या मॅचेस मध्ये कमालीची बॅटिंग केली होती. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली होती, परंतु त्यांची गाठ जेव्हा नवजीवन मुल्लेखंड संघाशी पडली. खरं तर नवजीवन मुल्लेखंड संघला म्हणजे गोलंदाजीचा ताफा, कारण की या गोलंदाजाकडे 4 लेफ्ट हँड बॉलर आहेत आणि नक्कीच त्याचा वापर परिपूर्ण करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानच्या काळामध्ये इथं आणखी एक जोखमीची सिंगल पाहायला मिळाली आहे. या इनिंग पर्यंत आतापर्यंत एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. महत्वाची गोष्ट गोलंदाजाने तो मारूनच दिला नाहीये, कारण की या फलंदाजामध्ये अक्षरशः कॅलिबर भरलेला आहे. मोठ्या मोठ्या संघांना अगदी गबगार करताना आम्ही याची डोळा पाहिलाय, परंतु आताच्या घडीला हे दोन्ही फलंदाज अक्षरशः शांत उभे आहेत. यावेळेला गरंगळत चेंडू निघालाय डीप मधून. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. पुन्हा एकदा सिंगल. अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे डाव पुढे सरकतोय. खरं तर काछव छाप गतीने धावा पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने धावा, कारण की कमी धावसंख्या यशाची कधी हमी देत नाही असं म्हणतात. यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाऊन बसलाय, त्यामुळे विकेट. आणखी एक बाद होताना पाहतो. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. चला, नवीन बॅटर प्रमोद मैदानामध्ये गेलाय. 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. 12 चेंडूंमध्ये फक्त 8 धावा जमवता आल्यात आणि 2 महत्वाचे गडी गमावून बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजीसाठी हर्षल गावन पुन्हा एकदा एक लेफ्टहॅम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर नितेश सर हा जो गोलंदाज आहे ना, जवळपास लहान असल्यापासून आम्ही त्याला ओळखतोय. खरं तर अगदी लहानपणीची 5-6 वर्ष तो आमच्या डगआउटमध्येच नावं सांगण्यासाठी बसलेला असायचा, परंतु एका दिवशी त्यांचा एक चांगला खेळाडू आला नाही, त्याला मैदानामध्ये घेतलं खेळण्यासाठी. तदनंतर आतापर्यंत त्याला कधीही मैदानाच्या बाहेर बसवण्यात आलं नाही आहे. ही त्यांनी कामगिरी आणि त्याने खेळामध्ये दाखवलेलं सातत्य आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचमुळे आताच्या घडीला रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. या खेळाडूनं अगदी मॅन ऑफ द मॅचचं देखील पारितोषिक घेतलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि तोच खेळाडू यावेळेला आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळामध्ये नक्कीच आणखी एक चांगला बॉल, फक्त सिंगल आली आहे, ती देखील पंचांनी पाय हलवून सांगितलं ही लेग बाईज आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्येमध्ये हळवार 9 धावा. कारण की कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं ना तर खरं तर तुमच्याच गावातील हास्य सम्राट दसराजी पाटील आले, हास्याचे फवारे पाहायला मिळाले. प्रेक्षक राजा खुश झालेला पाहायला मिळाला. चला, आणखी 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, आता नाही तर कधी नाही. चला, आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्याची वेळ आहे. कारण की जिंकायचं म्हटलं तर योग्य वेळी योग्य पत्ता काढला नाही तर हुकमाचे एके फुकट जातात असं म्हणतात. यावेळेला पुन्हा एकदा अलंग द कार्पेट
आणि हा चेंडू देखील क्षेत्ररक्षकाला गवसला आणि निहार यष्टीरक्षक आहे म्हणजे तुम्ही दुसरी धाव घेऊच शकत नाही. खरं तर आपण जस्करच्या अगेन्स्ट त्याचं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं की ज्या ॲक्शनमध्ये त्याला चेंडू मिळाला होता त्याच ॲक्शनमध्ये त्याने यष्ट्यांवरती झडप घातली होती आणि जवळपास अशक्य अशी गोष्ट त्यानं शक्य करून दाखवली होती. त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा सिंगल. अगदी धावसंख्येचा आलेख मात्र मंदावत चालला. 10 धावा धावफलकावरती. 10 धावांसाठी तिसऱ्या षटकाची वाट पाहावी लागली. यावेळेला हा चेंडू हवेत आहे. खूप वेळानंतर मोठा फटका येईल का, परंतु नाही आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे, त्यांना टीपला जाईल. त्यामुळे विकेट नंबर 3 परेश पाटील मैदानाच्या बाहेर. दरम्यानच्या काळामध्ये नवीन बॅटर विराज मैदानामध्ये येतोय. धावा झाल्या नाहीयेत. 10 धावा. या षटकातील आणखी 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. या 3 चेंडूवरती जवळपास 10 जरी आल्या ना तर 20 धावांमध्ये एक चांगली मॅच आपण या ठिकाणी बघू शकतो. कारण की दांडा संघाची गोलंदाजी म्हणजे या उरण तालुक्यातील सर्वाधिक चांगली गोलंदाजी मानली जाते. याच क्रीडांगणावरती मोठे मोठे रेकॉर्ड आपण या दांडा संघाचे पाहिलेत. मोठ्या मोठ्या संघांना त्यांनी गबगार करताना पाहिला, परंतु आताच्या गलीला त्यांची फलंदाजी थोडीशी कोलमडलेली पाहायला मिळाली, कोलॅप्स झाली आहे. यावेळेला विराजाला त्यानं मारला परंतु क्षेत्ररक्षकानं झेलला. त्यामुळे आयाराम गयाराम. त्यामुळे विराजला करावा लागेल परतीचा प्रवास. विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर. मिळाला. खरं तर हा फलंदाज नक्कीच या संघामध्ये जवळपास 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती बॅटिंगला यायचा. कधी आरंभीला ओपनिंगला देखील यायचा, परंतु नक्कीच बहुतेक प्रॅक्टिस सेशन मध्ये गैरहजर असल्यामुळे याचा क्रमांक थोडा खालचा 6व्या क्रमांकावरती आला. कारण की खूप मोठे मोठे आम्ही संघ पाहिले, चांगल्या चांगल्या खेळाडूंना का शेवटवरती पाठवलं जातं, कारण की नक्कीच प्रॅक्टिस सेशन मध्ये ते येत नाहीत. आणि नक्कीच आमच्या सागरचा क्रमांक 6वा आहे. शेवटचे अंतिम जर आपण पाहिले, सागर फक्त आणि फक्त 2 बॉल बाकी आहेत तुझ्यासाठी. या 2 बॉलमध्ये तुला आपल्या नावाची दहशत सिद्ध करावी लागेल, कारण की एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून सागरची ओळख आहे. चहाला वेळ नसते परंतु वेळेला चहा लागतो असं म्हणतात आणि आयोजकांचं आपण कौतुक करूया, चहा पुरवला. आणि दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी सागरला मिळेल फक्त सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल. खरं तर या टुर्नामेंट मधला अगदी निच्चांक पाहायला मिळाला. फक्त शेवटचा बॉल बहुतेक शिल्लक आहे. धावसंख्या 11च आहे, म्हणजे झाली तर 17 होऊ शकते फक्त जास्तीत जास्त. आणि या वेळेला एलिव्हेशन कमी, भाव तिथं भक्ती, भक्ती तिथं मुक्ती आणि बळ तिथं शक्ती. बळ कमी पडलं, शक्ती एक्झिक्यूट झाली नव्हती, परंतु क्षेत्ररक्षकानं चूक केली आणि त्यामुळे इथे रनआउटच्या माध्यमातून बॅट्समन देखील बाद झालाय पहा. त्यामुळे फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या 11 वरून 12 होईल. त्यामुळे 3 षटकामध्ये या ठिकाणी नक्कीच आमच्या नवजीवन मुलेकण संघासाठी टार्गेट उभं राहिलं ते 13 धावांचं.
या मॅच मध्ये 13 धावा झाल्यात, म्हणजे नक्कीच अगदी लो स्कोर पाहायला मिळाला. त्यामुळे या 2 लीग मॅचेस मध्ये सर्वाधिक जास्त धावा जमवणारा आमचा मोरिया सावरकर संघाला या 2 मॅचेस मध्ये मिळेल बाय. त्यामुळे नक्कीच गोवटणे संघ आणि या संघातील जो विजेता संघ असेल त्यांच्यासोबत मॅच होणार आहे. चला गोवटणे संघ आता आळस झटकायचं आहे तुम्ही, कारण की खूप वेळ झालं तुम्हाला मॅचची संधी मिळाली नाही. कारण की सर पहिली मॅच खेळलेत, जवळपास 8 वाजता मॅच ते खेळलेत आणि तिथपासून पूर्ण मॅच त्यांनी पाहिलेत फक्त. त्यामुळे चला वॉर्मअप आता करून घ्या. या संघातील जो संघ जिंकेल ना त्याच्यासोबत तुमची मॅच आहे. पहिली मॅच जवळपास 9 वाजता आपण संपवली आणि 9च्या नंतर त्यांनी सगळ्या संघांच्या मॅचेस पाहिल्या, सगळ्या संघांचा अभ्यास केला. आता अभ्यास केलेला विद्यार्थी पास असं म्हणतात. पाहूया आता गोवटणे संघ काय करणार आहे. तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी, ऐकू एक सुमधुर संगीत. शोभा वाढवायची आहे. एक उत्कृष्ट निवेदक, एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्याची ओळख आहे. आणि खरं तर दोस्ती दुनियेतील अगदी राजा माणूस. तुम्ही त्यांच्या घरी घ्याल इतका आदर सरकार, अगदी लहान भावाप्रमाणे मोठ्या भावाप्रमाणे त्यांचा सन्मान केला जातो. त्यांना आपण विनंती करतोय की आपण या मंचावरती येऊन आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. आणि खरं तर गोवटे संघाचे पॅकर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. अगदी आपल्या वडिलांच्या नावाने खूप वेळा ते आपली नक्कीच एंट्री टाकताना आपल्याला पाहायला मिळतात गोवटणे संघाची. दरम्यान फक्त 13 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू या ठिकाणी आहेत आणि सलामीची जोडी एका बाजूला आपण निहार मात्रेला पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रणय कोहली 2 धावाच्या रणमसनी. खरं तर आमच्या निदर्शनास आमचे जिवलक मित्र सुनीलजी वर्तक पाहायला मिळतात. त्यांचं आपण प्रथमतः कौतुक करतोय आणि त्यांना विनंती करतोय आपण मंचकावरती या. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे या व्यासपीठाची. खरं तर पहिल्या मॅच मध्ये आम्ही तुमची आठवण काढली होती, बहुतेक तुम्ही उशिरा आलात आणि त्यांची उपस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. चला चेंडू द्यायचे पंच, चेंडू हवेत. चला चेंडू द्यायचे. आयोजकांना आपण विनंती करूया चेंडूची पूर्तता आपण करा. मॅच या ठिकाणी लो स्कोर मॅच आहे. छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, राज्य छोटं असलं तरी चालेल, स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल. त्यामुळे ही मॅच जिंकायची असेल दांडा संघाला तर त्यांची स्टँडर्ड गोलंदाजी, त्यांची स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धावांवरती अंकुश, समोरच्या संघावरती दबाव आणि विकेटचं सातत्य, या 5 गोष्टी जर ते करू शकले ना तर ही मॅच ते जिंकू शकतात. कारण की मॅच जरी छोटी असली ना तरी त्यांची गोलंदाजी जी आहे ना ती खूप छान आहे. चला आमचे सुनीलजी वर्तक यांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. खरं तर आपल्या संघाला, खरं तर आम्हाला वाटलं होतं ते घरून मॅच पाहत असतील, परंतु पहा अंधारामध्ये ते मॅच आपल्या संघासोबत उभे आहेत. खरं तर मोठ्या मोठ्या संघांना नेहमी पॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोवटणे संघाचे देखील एक पॅकर म्हणून त्यांची ओळख आहे आपल्या संघाला आणि आपल्या संघाच्या सोबत नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण मॅच कडे वळतोय. गोलंदाजीसाठी विराज पाटील गोलंदाजी करणारा. स्ट्राईक वरती आपण बॅट्समन पाहतोय प्रणय कोहली.
प्रणय कोळी म्हणजे नवजीवन मुलेकंड संघाचं रणमशीन आपल्याला पाहायला मिळतं. बेंडकलच्या मैदानामध्ये सलग 10 चेंडूमध्ये 10 चौकार मारण्याचा भीम रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे आणि ती स्पर्धा याची देही याची डोळा, त्याचं समालोचन मी केलं होतं. आणि असा खेळाडू यावेळेला स्ट्राईकला पाहायला मिळतो. आणि निहारबद्दल काय सांगायचं, या आताच्या सीझनमध्ये जवळपास 8-9 हाफ सेंचुरी त्याच्या नावावरती आहेत. पहिला चेंडू पॅडवरती आदळला, लाऊड अपील करण्यात आली. पहा, प्रणयने त्याला थांबवलं. खरं तर फक्त 13 काढायच्या आहेत. 13 काढायच्या म्हणजे 2 फटक्याचं काम आहे. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक षटकामध्ये एखादा कितीही चांगला गोलंदाज असेल तर एक चूक नक्कीच करतो आणि त्या चुकीवरती तुम्ही एक मोठा फटका मारू शकता. आणि इथं फक्त तुम्हाला 13 काढायच्या आहेत. कारण की आपण पाहिलं होतं तर नाव्हा आणि पिरकून सामना झाला होता. 4 बॉल 4 धावा काढायच्या होत्या तरी ते खूप भांडले आणि शेवटी 4 बॉल 4 धावा झाल्याने हारले. दरम्यान अपटकटचा फटका, डीप मध्ये कोणी नाही आहे. चेंडू बहुतेक अगदी 1 बाउन्स नंतर जाईल का, परंतु पहा अगदी 100% डिडिकेशन दिलंय त्या खेळाडूंना. आणि दरम्यानच्या काळामध्ये कुणाल पाटील होता त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी पहा वाऱ्याचा वेग, चित्ताची चपळाई, कोल्याची चालाकी या 3 गुणांचा संगम आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर आपण पाहिलं ना तर तुम्हाला पाहायला मिळतील प्रेक्षकामध्ये हौशे, नवशे, गौशे हे प्रेक्षक पाहायला मिळतात. हौशे हाऊस करतात, नवशे नवस करतात आणि गौशे क्रीडांगणापासून दूर अगदी समुद्र मंथनातून निघालेलं अद्भुत रसायन पाषण करतात. आणि बाकीचे चला फुल्ली झंडी टोपी खाली आणि त्या ठिकाणी उभे पाहायला मिळतात. दरम्यान फटका चांगला, डीप मध्ये कोणी नाही आहे आणि हा चेंडू निघून जाईल की काय, नक्कीच निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. या सामन्याला थोडीशी मजाच आली नाही कारण की धावा झाल्या नाहीयेत, काय धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, पुन्हा एकदा डीप मध्ये कोणी नाहीये, गरंगळात चेंडू निघून गेला, दान 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 करत चौकार. फक्त 2 धावांची गरज, यावेळेला बसून मारला आणि हा देखील चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जीता जो जीता वही सिकंदर, जो हारा वो बाजीगर. आर के जितने वालों के कहते बाजीगर, त्यामुळे अभिनंदन करूया आपण नक्कीच. चला आपण टॉस साठी आमंत्रित करूया. चला गोटणे संघाचा संघनायक जॉईंट होईल आणि नवजीवन मुलेकंड संघाचा संघनायक टॉस साठी जॉईंट होईल. सुनीलजी वर्तक साहेबांना आपण विनंती करूया, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नक्कीच गोवटणे गावातील आमचे परम मित्र आणि प्रथमतः आपला सन्मान करूया. सुनीलजी वर्तक साहेबांचा आपण एक विशेष सन्मान करूया. खरं तर गोवटणे गावातील एक उत्कृष्ट निवेदक म्हणून त्यांची ओळख आहे, उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. मोठे मोठे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. तर रक्तदान शिबिर त्यांच्या माध्यमातून सर्व गावांमध्ये, पूर्व विभागामध्ये ज्यांच्या माध्यमातून, कारण की रक्तदान हे जीवनदान आहे. आणि अशा सुनीलजी वर्तक साहेबांचा आपण इथं विशेष सन्मान करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा एक विशेष सन्मान करत आहोत.